एका महान व्यक्तीची जयंती आहे. त्यांचं नाव आहे लीज माइटनर. काय नाव आहे? लीज माइटनर. या खूप मोठ्या भौतिक शास्त्रज्ञ होत्या. काय होत्या? भौतिक शास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1878 रोजी ऑस्ट्रेलियामध्ये व्हिएन्ना येथे झाला आणि आज त्यांची काय आहे? जयंती आहे. मग त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. फार पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिकण्याची बंदी होती, बरोबर आहे. आणि त्यातूनही शिक्षण घ्यायचं म्हटलं तर त्यांनी विज्ञान किंवा भौतिकशास्त्र हा विषय घ्यायचा हे कोणालाही समाजाला मान्य नव्हतं. तरी सुद्धा लीज माइटनर यांनी काय केलं? भौतिकशास्त्रामध्ये काय केली? त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवली. त्या भौतिकशास्त्राच्या काय झाल्या? डॉक्टर झाल्या. जर्मनीमध्ये त्यांनी रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांच्यासोबत अनेक वर्ष संशोधन केले आणि त्यांनी दोघांनी मिळून मूलद्रव्य शोधलं. नंतर न्यूक्लिअर फिशन हे त्यांनी महत्त्वाच्या प्रक्रियेचे त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 1944 मध्ये अणुभंजनाच्या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. अशा या भौतिकशास्त्रज्ञ लीज माइटनर 7 नोव्हेंबर 1878 रोजी त्यांचा जन्म झालेला होता. परंतु तिने खूप वेळा संशोधन केलं, अगदी खूप वेळा म्हणजे खूप वेळा. परंतु त्या एक महिला असल्यामुळे त्यांना काय झालं? पुढे पारितोषिक मिळालं नाही. बघा, एक स्त्री असल्यामुळे त्यांना काय झालं? नोबेल पारितोषिक मिळालं नाही. त्या डॉक्टर होत्या भौतिकशास्त्रामध्ये, परंतु एक महिला एक स्त्री असल्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिकापासून वंचित राहावं लागलं. आता यांच्यावर आधारित काही जणांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातल्या एक लेखिका आहेत वीणा गवाणकर. यांनी त्यांच्यावर जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे लीज माइटनर. काय नाव आहे? लीज माइटनर. आणि अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी सुद्धा दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलेलं आहे, जीनियस लीज माइटनर. काय पुस्तकाचं नाव आहे? जीनियस लीज माइटनर. नंतर अंधश्रद्धा निर्मूलनचे जे वार्तापत्र, जे आपण जो पेपर म्हणतो की नाही वार्तापत्र, त्या पत्रकामध्ये सुद्धा त्यांच्यावर लेख आलेला आहे, लीज माइटनर आणि तिची अढळ मानवता हा तिच्यावर लेख आलेला आहे. आणि आधुनिक भौतिकशास्त्रातील महान शास्त्रज्ञ म्हणून ह्या लीज माइटनर यांचा उल्लेख केला जातो. आता आपण त्यांची थोडीशी माहिती आपण काय करूया? ऐकूया, मोबाईलवरच ऐकूया आपण. तर अशा प्रकारे तुम्ही आपण ही सगळ्यांनी काय केली? माहिती ऐकली आहे. तर आपण त्यांना काय करू?
वंदन करूया. करा बरं वंदन. नमस्कार करा.